Good evening, Kedar. Good evening, Simran. गुड Good इवनिंग evening, मॅम. ma'am. Yeah. So this year we are starting the 13th year of Mani Upasana. आणि मला असं वाटतं केदार प्रॉब्ली इज फ्रॉम द सीझन 1 ऑफ मनी या उपासना आणि यावर्षी त्याचे दोनाचे चार हात झालेले आहेत. सो सिमरन इज ऑल्सो विथ हिम. आपल्यातल्या बऱ्याच लोकांनी केदारची ही म्हणजे अक्षरशः मिरॅक्युलस जर्नी ऐकलेली आहे, अनुभवलेली आहे. किती लोकांनी त्याला हे सगळं ऍक्च्युली त्याच्या आयुष्यात घडताना जगताना बघितलेलं आहे. ज्यांनी त्याचा पहिला व्हिडिओ बघितलेला नाहीये, लिंक कॉमेंट सेक्शन मध्ये लिंक आपण ती शेअर करूया. डेफिनेटली ऐका. खूप इन्स्पिरेशनल जर्नी आहे आणि खूप लोकांना त्या सगळ्यामधनं खूप क्लॅरिटी मिळाली. सो हा 13वा सीझन सुरू करण्याआधी आपण काही जे फीडबॅक घेतोय लोकांकडनं अबाउट देअर एक्सपिरियन्स विथ दिस. सो केदार, लास्ट इयर हाऊ वॉज इट टू यू आणि का वाय डू यू डू दिस एव्हरी इयर, हाऊ डज ऑल दिस हेल्प यू, हे खरंच सगळ्यांना ऐकायला खूप इंटरेस्टिंग. माझी स्टोरी बऱ्यापैकी लोकांना स्टार्टिंगपासून तर माहितीच आहे. पण तरी पण म्हणजे म्हणजे इतके वर्ष जरी मी करत असलो आज म्हणजे हा 13वा आपला मनी उपासना आहे. आणि ह्या 13 म्हणजे मी म्हणेल 13 वर्ष पण कमी आहेत टू रिलीज वॉट एव्हर जे मला समजलं, जे काही मला ब्लॉग समजले अजूनही म्हणजे ते असं वाटतं की अरे 13 वर्ष लागले हे समजायला की मी इथे स्टक आहे. सो आय फील इवन 13 इयर्स इज नॉट म्हणजे असं कन्सिडरेबल टाइम की माझे ब्लॉग्स कधीही सापडू शकतात आणि त्याच्यामुळे हे रिपीट करणं खूप मला गरजेचं वाटतं. आणि इनफॅक्ट युअर वर्कशॉप्स आर इव्हॉल्विंग एव्हरी इयर. म्हणजे जो इन्साइट मला मे बी पहिल्या वर्कशॉपला मिळाला होता त्याच्यापेक्षा खूपच काहीतरी वेगळं मला लास्ट मनी उपासनामध्ये मिळालं. आणि खरं सांगायचं झालं तर ह्या मनी उपासनामध्ये अशा काहीतरी गोष्टी बदलल्या की ज्या आधीच्या 12 वर्षांमध्ये घडल्या नव्हत्या. म्हणजे मी तुम्हाला इनफॅक्ट अवेकन ऑन्टरप्रेनरमध्ये पण सांगितलं होतं की गेले 3-4 वर्ष आम्ही असे म्हणजे ठीक आहे स्टेबिलिटी आली म्हणजे बिझनेस वॉज इन अ व्हेरी बॅड स्टेट अर्लियर, जे मी आधीच्या पॉडकास्टमध्ये पण बोललो होतो. तिकडनं स्टेबिलिटी आली. पण तरी एक सतत अशी सिच्युएशन असायची की एक धाकधूक असायची की अरे इट कुड बी बिकॉज ऑफ एक्सटर्नल कस्टमर्स गोईंग, म्हणजे सडनली मेजर कस्टमर गेला कोणता तरी किंवा सडनली मार्केट कंडिशन्सच इतक्या हे वोलेटाईल झाल्या की असं वाटायचं की अरे मागच्या वर्षीचा टर्नओव्हर तो अचीव केला होता पण तो तरी ह्या वर्षी होईल की नाही. अशी एक सतत धाकधूकची सिच्युएशन असायची. आणि शेवटी शेवटी असं व्हायचं की मे बी मार्च एंडपर्यंत कळायचं की ओके जस्ट आपण लास्ट इयरचा टर्नओव्हर अचीव केला किंवा मे बी एक 50-60 हजारचा डिफरन्स असायचा. बट वी वर स्टक इन दॅट 9 to 10 CRचं ब्रॅकेट आणि तिकडनं पुढे जाताच येत नव्हतं. आणि सतत एक असं एक जे अस्वस्थता असायची की अरे तो आता ह्या वर्षी ठीक आहे आपण ॲटलीस्ट लास्ट इयर एवढा तरी अचीव केला या वर्षी, पण आता पुढच्या वर्षी काय तेवढा तरी परत होतोय की नाही. सो ही एक कॉन्स्टंट धगधग होती. आणि हे ह्या वर्षी समजलं की मी एवढे वर्ष ह्या धाकधुकीमध्ये अडकलेलो आहे. म्हणजे हे जेव्हा तुम्ही मला इफ अवेकन ऑन्टरप्रिनरमध्ये जेव्हा हा इन्साईट दिला तेव्हा पहिल्यांदा तर मला नीट कळलंच नाही की व्हॉट यू आर ॲक्च्युली ट्राईंग टू से. मी मग त्याच्यावर काही एक आठवडाभर मी मनन केलं, तो प्रोटोकॉल वाचला, समजून घ्यायचा प्रयत्न केला की तुम्ही काय एक्झॅक्टली म्हणायचा प्रयत्न करताय. नंतर 3 महिने लागले, मी आता ऑलमोस्ट म्हणजे 3 महिने त्याच्यावर टॅपिंग करतोय रोज. सो तेवढे महिने लागले टू इनफॅक्ट ॲक्च्युअलाइज इट की हे काय बाबा मी कुठे इन्सेक्युरिटीमध्ये अडकलोय. म्हणजे मला असं वाटतं की मनीबद्दलची जी इन्सिक्युरिटी आहे ही इतकी खोल आहे की ती पर्सनॅलिटीज बनून जाते आपली आणि कळतच नाही. म्हणजे ॲटलीस्ट फॉर मिडल क्लास पीपल लाईक अस इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन बीइंग इन अ सर्वायवल मोड अँड बीइंग इन अ सेफ्टी मोड, और बीइंग सिक्युअर, जे आज सर पण म्हणतात यावेळच्या मनी उपासना सेशनमध्ये सरांनी पण त्याच्याबद्दल बरंच इम्पॉर्टन्स दिला की हाऊ टू शिफ्ट फ्रॉम सेफ्टी टू फ्रॉम सर्वायवल टू सेफ्टी. सो मला ते रिलेट करता आलं बिकॉज तुम्ही मला खूप आधीच ह्याच्याबद्दल जाणीव करून दिली होती. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा मी हे करायला लागलो टायमिंग पहिलं तर जो आधी खूप चिडचिड व्हायची म्हणजे मनी रिलेटेड काही असं म्हणजे आधी मी अवेअर पण नव्हतो की चिडचिड होते बिकॉज ऑफ मनी. मला असं वाटायचं ठीक आहे इट इज पार्ट ऑफ माय नेचर, पण त्याचा रूट कॉज इज दिस इन्सिक्युरिटी अबाउट मनी और और कॉन्स्टंटली बिईंग इन दिस सर्वायवल मोड, जिथे असं काही थोडंसं काही झालं की वाटायचं की अरे माझ्या सर्वायवलला थ्रेट आहे. आणि त्यामुळे तो छोटासा पण म्हणजे थोडासा जरी स्लॅक आला की ओके ऑर्डर्स या महिन्यात जरा कमी आहेत की माझी अवस्था की अरे सर्वायवलला थ्रेट आहे.
सो इतकं हे व्हायची गरज नव्हती. हे मला आता रिअलाइज झालं. आय कुड हॅव बीन इन पीस, आय कुड हॅव बीन ओके विथ वॉट एव्हर इज हॅपनिंग. सो हा खूपच एक सटल, एक डीपर आणि सटल शिफ्ट आहे. पण तो जेव्हा घडायला लागला तेव्हा बाहेर इतकं अचानकपणे सगळं बदलायला लागलं की टुडे वी आर सिटिंग ऑन अवर मोस्ट प्रॉफिटेबल इयर अँड द मोस्ट काय म्हणू म्हणजे आजपर्यंत कंपनीच्या हिस्ट्रीमध्ये एवढा टर्नओव्हर कंपनीने बघितला नव्हता. म्हणजे ॲज आय सेड की आम्ही ऑलरेडी आज 12 म्हणजे आम्ही जे 9 आणि 10 कोटीच्या ब्रॅकेटमध्ये अडकलो होतो. टुडे वी आर ऑन 22nd जॅन आणि ऑलरेडी आमचा 12 CR टर्नओव्हर क्रॉस झाला आहे अँड मे बी मार्च एंडपर्यंत आय डोंट नो म्हणजे आता तो 13-14 CR क्रॉस होईल. सो आय एम जस्ट लाईक असं मध्ये की अरे काय चाललंय आणि एकदम मजा येते. आणि इनफॅक्ट प्रॉफिट हे पण सगळे ऑलमोस्ट आकडे आय थिंक 2010-12ला अशक्यच वाटत होते. हो. आणि हे मी लिहित होतो मनी उपासनाच्या विशेषमध्ये की मला ही ग्रोथ आता हे ब्रॅकेट तोडायचं आहे. पण प्रोटोकॉल करतोय, सगळं करतोय, पण कळत नव्हतं की एक्झॅक्टली ब्लॉक कुठे होत आहे. आणि नंतर जेव्हा कळलं की अरे बेसिक फंडामेंटलच ब्लॉक आहे अँड विच इज अबाउट कॉन्स्टंटली बिईंग इन सर्व्हायवल मोड अँड कॉन्स्टंटली बिईंग इन द फिअर अँड फोबिया ऑफ मनी. आणि हे कळायला लागल्यावर हा शिफ्ट आय थिंक आतून घडायला लागला आधी. आणि मग तो म्हणजे मी एक्सपेक्टच नाही केलं की बाहेर काहीतरी असं होईल. इनफॅक्ट मी माझा अप्रोचच असा होता की मला मला याच्यातनं फ्री व्हायचं, मला या फिलिंगमधनं फ्री व्हायचं आहे. कारण याचा मला त्रास होत आहे, मला ही धाकधूक नको आहे, कारण त्या धाकधुकीचा त्रास व्हायचा आणि ते मला नको होतं. सो मी त्याच्यावर फोकस केला आणि ॲपरंटली बाहेर बदलायला लागतंय. आणि म्हणजे अशा गोष्टी घडतात की एव्हरीबडी इन द कंपनी इज इन ऑ. कारण म्हणजे मला एम्प्लॉईज मेसेज करते की सर आपण ह्यावेळी म्हणजे वी आर अचिव्हिंग समथिंग विच वी हॅव नेव्हर डन बिफोर. सो एव्हरीथिंग इज व्हेरी पॉझिटिव्ह आणि सगळीकडे अशी सगळ्याच स्तरावर ग्रोथ होत आहे. सो आय एम लाईक एक्स्ट्रीमली एक्सायटेड अबाउट वॉट एव्हर इज हॅपनिंग. ग्रेट, अमेझिंग, व्हेरी नाईस. अँड व्हॉट अबाउट यू, सिमरन? मी तर मनी उपासना जॉईन केलं बिकॉज लाईक माय हजबंड वॉज देअर, माझी मदर इन लॉ होती. सो मी खूप सारे फ्री सेशन्स पण अटेंड केले होते त्यांच्यासोबत. अँड समवेअर आय फेल्ट की मे बी आय कॅन ऑल्सो डू इट. सो लाईक लेट्स जॉईन अँड सी व्हॉट हॅपन्स, काय चेंजेस होतात लाईफमध्ये. जेव्हा मी फ्री सेशन्सला यायची किंवा बिफोर लाईक आय गेट मॅरिड टू हिम, मी खूप इमोशनली वीक होती. म्हणजे मी खूप ब्रेकडाऊन असं होतं. वेन आय जॉईंड आय रिअलाइज की नाही, देर आर वेज टू गेट आउट ऑफ इट अँड यू गाईड मी अ लॉट. मी त्याच्यातून बाहेर निघाली अँड ॲज ऑफ नाव आय एम व्हेरी मच इमोशनली कॉन्फिडेंट. आणि ठीक आहे, हे झालंय ना, होऊन जाईल, कसं ना कसं तरी होऊन जाईल. मी त्या पॉझिटिव्हिटीवर आली आहे. अँड बिसाइड्स दिस, मी मुंबईत वर्किंग होती. आय नीड टू लेव्ह द जॉब बिकॉज मी नाशिकला शिफ्ट होणार होती वगैरे. सो नाशिकला शिफ्ट झाल्यावर, जॉब सोडल्यावर मी खूप टाइम अशी बसले की हां, मला काहीतरी केलं पाहिजे. मी आता खाली नाही बसू शकत बिकॉज आय एम अ पर्सनॅलिटी जी कधी एका ठिकाणी बसलेली नाहीये. लाईक सो मग मी विचार केलेला की माझं एक नेहमी ड्रीम होतं, मला माझं एक ब्रँड पाहिजे. लाईक आय नीड माय ओन ब्रँड. ॲज मी ज्वेलरी तुझं थोडं बॅकग्राऊंड बद्दल पण सांग, म्हणजे व्हॉट यू डू आणि व्हॉट यू आर ॲज एज्युकेटेड टू ज्वेलरी डू. प्रोफेशनमध्ये. आणि लाईक सिन्स 6 years आय वर्क फॉर डायमंड इंडस्ट्री, डायमंड ज्वेलरी इंडस्ट्री. सो खूप साऱ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजसाठी मी काम केलंय लाईक बॅकएंडमध्ये. सो लाईक देर आर सो मेनी थिंग्स मी इतकं एक्सप्लोर केलंय. मी सिटीज टू सिटीज फिरली आहे. आय एम इन टू मार्केट रिसर्च अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट वगैरे. मग एका ठिकाणी लगेच येऊन बसणं जिथे, ज्या सिटीत काहीच नाहीये, माझ्यासाठी पण थोडं डिफिकल्ट होतं. मग देन येस, केदार वॉज डेफिनेटली डेअर की ठीक आहे, तुझा एक ड्रीम आहे ना, लेट्स गो हेड, लेट स्टार्ट युअर ओन बिझनेस वगैरे. मग मी बिझनेसचा विचार केला, पण मी इमिटेशन ज्वेलरीचा विचार केलेला. सो माझं तेच चाललं, कारण की मी एवढी कॉन्फिडंट इनफ तर नव्हती की मी लाईक हां चला रिअल मेटलमध्ये लेट्स एंटर वगैरे. सो अ डे आय मेट यू, आय हॅड वर्ड विथ यू अबाउट माय बिझनेस वगैरे. मग आपला अवेकन एंटरप्रेन्योरशिपचा पण हे आलं. सो आफ्टर दॅट माझ्यात एक ती, म्हणजे ठीक आहे, एक तो कॉन्फिडन्स आला, ओके आय कॅन डू इट, लेट्स ट्राय म्हणून. मग मला थोडे फंडिंगचे इश्यूज होते. मी त्यात पण खूप स्ट्रेस होती की आता ठीक आहे, सिल्वर बिझनेस करायचा आहे, लेट्स एंटर इन टू सिल्वर. मग फंडिंग कुठून येईल, काय येईल, माझ्याकडनं ते सगळं मॅनेज केलं जाईल की नाही, इट्स अ व्हेरी बिग इन्व्हेस्टमेंट, कसं होईल. खूप स्ट्रेस आउट होती मी ह्याला घेऊन. पण वन्स आय स्टार्टेड इट, मला आता असं वाटतंय की स्ट्रेस आउट लाईक
why I was stressed out. It is very easy for me as I am into it, and like the universe is supporting me. You're there for guiding me. तो माझ्यात तो automatically एक confident आला. And I feel after joining Money Upasana and your whatever, like your community, I would say this thing, त्याच्यानंतर मला like, oh wow, and I am just enjoying this sessions, this whatever. म्हणजे आतापर्यंत 1 वर्ष झालं त्यात मी हे पण सप्तचक्र पण केलंय, एंजल्स पण केलंय. आय डू बिलीव्ह इन 1111 अँड फ्यू नंबर्स. आणि आता मला ते सगळ्या गोष्टी घडून राहिल्या लाईफमध्ये, एक तर तेच बिलीव्ह नाही होते. अँड या मी आता खूप म्हणजे माझा बिझनेस लॉन्च केलाय मी, 2 ठिकाणी माझे एक्झिबिशन्स पण आय केलेत, थिंक दे वर दोघं ऑल्सो व्हेरी, यू हॅड अ गुड रिस्पॉन्स. yeah, both were amazing with a good profit. And I am hoping for soon I'll launch my store also if it all Yes, works well. this Yeah. year, this year we This will year, my target is my definitely. own store. आणि Yeah. मी एक तिच्याबद्दल ऑब्झर्व असं केलं की ती जे काही करते त्याचा तिला प्रतिसाद मिळतो. म्हणजे ती जे डिझाईन्स लोकांना दाखवते तर पीपल आर लाइकिंग हर डिझाईन. सो हा प्रतिसाद मिळणं पण आय थिंक इज अ रिफ्लेक्शन ऑफ वॉट शी इज Yeah. हिलिंग शी इज डुईंग. आता मी म्हणजे जनरली मी आता हे केलेलं की लेट स्टार्ट हाऊ सिल्वर वर्क्स. सो मी थोड्या डिझाईन्स घेत होती, 1-2 डिझाईन्स बनवून घेत होती, वॉट तसं सगळं चाललेलं. बट आता माझं असं चाललंय की येस, माझ्या डिझाईन्सला आपण रिस्पॉन्स येऊ शकतो. सो नाव जेव्हा म्हणजे लाईक विथ स्टोर आय एम थिंकिंग ऑफ लॉन्चिंग माय ओन डिझाईन्स. सो जस्ट होपिंग फॉर द बेस्ट फॉर दिस इयर. You come so ahead, so हे पुढचं होणारच. And I think या you both even somehow manifested each other also for Yeah, all yeah. this So, too. it's a very I funny remember story maybe. केदारचा स्ट्रगल होता ना लाईफ मध्ये. अ स्टेबल हॅपी रिलेशनशिप. कितीतरी वर्षांचा स्ट्रगल होता. हो, म्हणजे आय थिंक सिन्स कितीतरी कॉलेज वर्षांचा. स्ट्रगल होता आणि तो पण म्हणजे आफ्टर सो मेनी इयर्स ऑफ टॅपिंग कधी नंतर कळला की अरे हा ब्लॉक होता. म्हणजे ब्लॉक कळायलाही कधी कधी खूप वेळ लागतो. म्हणजे हे पण म्हणून बेसिकली तुम्ही मगाशी म्हणाला तसं की मनी उपासना किंवा कोणतेही वर्कशॉप्स हे रिपीट करणं एवढं गरजेचं आहे. कारण एकदा करून पहिलं तर ते कळत नाही की काय व्हॉट इज द लॉजिक बिहाइंड व्हॉट इज बिंग टॉट. नंतर मग आपण प्रॅक्टिस करतो, मग कळतं अच्छा हे दिस वॉज नॉट द ब्लॉग, मे बी दिस वॉज द ब्लॉग. किंवा आपल्याला कळायला वेळ लागतो की हा प्रोटोकॉल असा काय आहे. सो अंडरस्टँडिंगमध्ये वेळ जातो आणि तो अंडरस्टँडिंग वेळ जातो असं नाही म्हणणार, इट्स अन इव्हॉल्युशन. म्हणजे ते अंडरस्टँडिंग इव्हॉल्व्ह होतं आणि थोडा वेळ अंडरस्टँडिंग इव्हॉल्व्ह व्हायला द्यायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून प्रत्येक वर्षी आपण ते करायला पाहिजे आणि प्रत्येक वर्षी ते मनन करायला पाहिजे की आपण हे का करतोय. नुसतं मेकॅनिकली केलं तर काही पॉईंट नाही आहे, बट बाय अंडरस्टँडिंग अँड डुईंग व्हॉट यू आर डुईंग. more important understanding peksha, I personally feel joyfully we should do this practice. That is more important, without thinking what you will get or what you will not get. Just do it. अजून सिमरन, एक आय सी इतकं ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे 1 वर्षापूर्वी पहिल्यांदा तुला भेटल्यावरती युवर असं डाऊट मध्ये काय आहे, म्हणजे काय चाललंय यांचं, हे खरं काही Actually I असतं was का नसतं. आय मीन व्हॉट आर दीज पीपल डुईंग. आणि 1 वर्ष डाऊन द लाईन, आय मीन तू तू टेस्टिमोनियल देतेस. आय मीन काय ट्रान्सफॉर्मेशन आहे, अमेझिंग. इफेक्ट अजून एक मी मगाशी सांगायला विसरलो, पण अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी घडली जी आय थिंक मी जे टॅपिंग करतोय फॉर शिफ्टिंग मायसेल्फ फ्रॉम सर्व्हायवल टू सेफ्टी त्याच्यामुळे मॅनिफेस्टेशन घडत असेल. म्हणजे मी माझ्यामध्ये कधी असं धाडस झालं नसतं ही गोष्ट करण्याचं. कारण मी तुम्हाला माहिती आहे मी असं मोठे खर्च करण्यापासून नेहमी असं हे व्हायचो की आय यूज टू बी लाईक अरे असताना पण मला असं वाटायचं की हे करायला पाहिजे की नाही. आणि मी सिमरनला असंच कॅज्युअली 1-2 महिन्यापूर्वी म्हणायचो की आम्ही आता या रेंटेड घरात राहतो. तर मी तिला कॅज्युअली म्हणायचो की खाली आता ओनरची पार्टी आहे जिन्यावरनं खाली गेलं तर इथे आपली कधीतरी 2-3 वर्षानंतर आपली पार्टी. माझं लॉजिकल अंडरस्टँडिंग की मे बी 2-3 वर्ष लागतील बाबा आपल्याला तेवढं करायला वगैरे. आणि सरप्राइझिंगली हे मी टायपिंग करतोय त्याच्यामुळे होतंय का कसं होतं आय डोंट नो, बट सम हाऊ द युनिवर्स हॅज ट्रान्सपायर्ड इन अ वे की अशा गोष्टी घडल्या की आज मी ऑलरेडी हा फ्लॅट टोकन अमाऊंट पे करून टाकलेली आहे आमच्या ओनरला. आणि वी आर जस्ट वेटिंग फॉर द बँक फॉर्मॅलिटीज टू हॅपन. आणि प्रॉब्ली फर्स्ट वीक ऑफ फेबमध्ये ऑफिशियल टायटल ट्रान्सफर वगैरे होऊन वी विल बी ओनिंग दिस फ्लॅट. सो वाव, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू thank सो you, मच. thank you. सो हा पण शिफ्ट मला असं वाटतं की हा त्याच्यामुळेच घडला असेल जे फिअर आणि इन्सेक्युरिटी पैशाबद्दलची जी आता जायला लागते त्याच्यामुळेच काहीतरी असं धाडसी डिसिजन घेऊ शकतोय. आय थिंक आपण लास्ट आंतरप्रुनरच्या ह्याच्यातच बोललो होतो की एनी प्रॉपर्टी हो इन्व्हेस्टमेंट दॅट यू हॅव. हो हो.
आणि सो नुसतं असं नाही, उलट आमची तर विजन, मी सिमरनला तेच म्हटलं की ही आता पुढच्या 5-7-8 वर्षासाठी आपण बघू, त्याच्यानंतर आपण अजून एक प्रॉपर्टी बघू. म्हणजे असे पण आता आमचे गोल्स होत चालले आहेत की नॉट जस्ट वन, वी विल शिफ्ट टू इवन अ बिगर आय प्रॉपर्टी लेटर. थिंक या वर्षामध्ये बरेच ब्रॅकेट्स ब्रेक करणार आहेस. हो हो, म्हणजे आय एम व्हेरी एक्सायटेड नाव की म्हणजे हे लिटरली ब्रॅकेट ब्रेक होऊ शकतं हे यावर्षी कळलं. म्हणजे आधी वाटत होतं की हा ब्रॅकेटमध्येच राहणार आहे वाटतं आयुष्य, कारण इतके 4-5 वर्ष अडकलेलो होतो. आणि यावर्षी सडनली सगळे ब्रॅकेट्स ब्रेक होत आहेत. टर्नओव्हर झाला, इव्हन माझं पर्सनल इन्कम पण 60-70%नी वाढतंय, म्हणजे मी कंपनीला विथड्रॉ करू शकतोय. सो दिस वॉज लाईक स्टक याच्या आधी, म्हणजे कसं म्हणजे त्याच्यापेक्षा असं मी विथड्रॉ करू शकायचो नाही. आता एकदम सडनली प्रॉफिट आणि हे सगळं मल्टिपलनी वाढतंय. ग्रेट. पण इट टूक सो मच ऑफ टाइम हे सगळं घडून येण्याकरता. तो तुझ्या स्वभावातली ती सिन्सिअरिटी, ती कन्सिस्टन्सी, तो पेशन्स. सी बिकॉज काहीतरी मॅनिफेस्ट झालं की आपण आणखीन ग्रीडी होतो ना. यू जस्ट वॉन्ट थिंग्स फास्ट फास्ट फास्ट. पण प्रत्येक गोष्टीला एक ठराव लागतो. बिझनेस इतक्या वाईट परिस्थितीतनं तो ब्रेक इव्हनला येऊन तो स्टेबलाइज होऊन त्यानंतर प्रॉफिट त्याचे येणं आणि मग त्याच्यात ग्रोथ दिसणं. सो हा सगळा कर्व म्हणजे तुझी स्ट्रेंथ जी लागली आहे या सगळ्यामध्ये. सो युअर स्ट्रेंथ अँड युअर सिन्सिअरिटी इज ऍक्च्युअली अन इन्स्पिरेशन टू एव्हरीबडी. इफ मी पण हे ऑफलेट गेले 1.5 वर्ष मी नोटीस केलं, और मे बी 1-1.5 वर्षामध्ये झालं असेल की आय स्टार्टेड कन्सिस्टंटली म्हणजे मॉनिटरिंग की मी म्हणजे माझ्याकडे लिटरली एक ॲप आहे ज्याच्यामध्ये मी टिकमार्क करतो. आणि मी आज लिटरली मला जेव्हा सांगितलं ना की मी 3 महिने याच्यावर टॅप केलं, आय नो दॅट मी 3 महिने टॅप केलं बिकॉज तिथे मेजर होतं ते. सो म्हणजे असं काहीतरी नाही, कन्सिस्टन्सी ती कुठून तरी आली. आय डोंट नो, मे बी चक्रांची अलाइनमेंटमुळे होतंय का, पण समहाऊ ती कन्सिस्टन्सी आल्यामुळे आय थिंक रिझल्ट पण तेवढे ऍक्सिलरेट होत आहेत. सिन्सिअरिटी, कन्सिस्टन्सी आय थिंक इज द राईट थिंग. आणि आय थिंक की हेल्थला मी क्रेडिट दिलं नाही, पण आय थिंक आय शुड गिव्ह क्रेडिट टू माय हेल्थ ऑल्सो, कारण ह्या वर्षी हेल्थमध्ये पण मी एवढा चांगला सुधार बघितला की एकतर आय वॉज ॲडिक्ट टू शुगर. आणि मी आता ऑलमोस्ट गेले 1.5-2 वर्ष इतकं शुगर कट डाऊन करू शकलोय, म्हणजे इवन माझे जे क्रेविंग्ज आहेत ते पण मला आता त्या लेवलला येत नाही, म्हणजे एनर्जी लेवल खूप हाय राहते. मी एन्थुझियाझमने त्याच्यामुळे काम करू शकतो. आणि दिस हॅपन ओनली बिकॉज ऑफ वन व्हिडिओ ऑफ सरांनी एक व्हिडिओ टाकला होता की तुम्ही शुगर कट डाऊन करणे, तेव्हा मी ठरवलं की करायचं, पण होत नव्हतं ते. पण सडनली ह्या वर्षी ते खूप कन्सिस्टंटली होत आहे, म्हणजे आय एम एबल टू मेंटेन माय सेल्फ ॲट 67 kgs, 66-67 सिन्स 2-3 years नाव. आणि सो आय थिंक हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मी इनफॅक्ट वर्कआउट पण 4 to 5 times कन्सिस्टंटली करतोय एव्हरी वीक. हे माझ्या आधी पॉसिबल नव्हतं होत. सो फ्रॉम आणि ऑल समवेअर. दिस हेल्प्स हे कळत नाही आपल्याला. बट ही सगळं पर्सनॅलिटी ट्रान्सफॉर्मेशन बिझनेस साठी म्हण सगळ्याच गोष्टींवरती रिफ्लेक्ट करतं इन रियालिटी. या. सो आपल्याला असं आणि वाटतं की ते सगळं पहिलं होऊ दे मग हेल्थ कडे बघू. बट इन रियालिटी हे सगळं एकत्र असणं मला असं इज वाटतं की सो इम्पॉर्टंट. हेल्थमुळे मला माझं स्टेट ऑफ माइंड आणि जे एन्थुझियाझम जे कामामध्ये येतं ते त्या हेल्थमुळे येतं, कारण आय डोंट फील मला असे मूड लोज किंवा लॅक ऑफ एनर्जी वाटत नाही. आणि ते आय थिंक त्याच्यामुळे असावं, आणि म्हणून त्या क्वालिटीचं काम आणि त्या क्वालिटीचं आउटपुट पण बाहेर पडतं. सो आय थिंक हेल्थला मी मॅक्सिमम क्रेडिट देईल इथं. ग्रेट, व्हेरी नाईस. सो दिस इयर वी आर सेट फॉर न्यू टार्गेट्स अँड फर्दर ब्रेकिंग गोईंग बियॉन्ड जे काय आजपर्यंत आपण इनफॅक्ट एक अनुभवलेलं अनुभव याच्यात नाहीये. असा आहे की जे काही तुम्ही मनी उपासनाच्या त्या विशेष जर्नलमध्ये लिहायला सांगतात ना, आता सिच्युएशन अशी आहे की जे जे मी त्याच्यात लिहितोय ते ऍक्च्युली घडतंय, जे आधी होत नव्हतं. गेल्या 2 वर्षापासून ते आता व्हायला लागलंय की व्हॉट एव्हर वी आर रायटिंग इज हॅपनिंग. लिटरली जी फिगर लिहिलेली असते ती फिगर होते. मी इनफॅक्ट तर माझ्या कंपनीचा टर्नओव्हर त्याच्यात जो लिहिलेला आहे, तुम्ही 13 CR असा लिहिला होता, पण आय थिंक वी विल क्रॉस 13 CR ऑल्सो. प्रॉफिट पण लिहिला होता की 1 crore ॲडिशनल, म्हणजे आज मागच्या वर्षीपेक्षा 1 crore अजून वाढला पाहिजे, तर ते पण होईल असं दिसतंय. सो व्हॉट एव्हर वी आर रायटिंग इज ऍक्च्युली हॅपनिंग. आणि अमेझिंग. इट इज सिरियसली अमेझिंग. सो म्हणजे आता बॉडी माइंड हॅज कम टू अ स्टेट की जिकडे क्लेन्झिंग झालेलं आहे. वी आर इन टू अलाइनमेंट अँड त्या अलाइनमेंटच्या रिझल्टनी द मॅनिफेस्टेशन इज जस्ट इट्स अ या. रिझल्ट. मॅनिफेस्टेशन इज अ रिझल्ट की आपण त्या अलाइनमेंट मध्ये त्या फ्रिक्वेन्सी मध्ये आहोत. इट्स या. सच अ जॉय टू टॉक टू बोथ ऑफ यू. या. थँक यू फॉर वी शेअरिंग युअर आर वी आर एक्सपिरियन्स. वी आर इटर्नली ग्रेटफुल टू यू अँड सर, कारण हे जे काय अंडरस्टँडिंग आहे तुम्हाला इतके वर्ष ऐकल्यानंतर आता कुठे कुठे येतं येते. सो म्हणजे इफ यू हॅड नॉट बीन हिअर कन्सिस्टंटली विथ अस, तर दिस वॉज नॉट पॉसिबल. म्हणजे तुम्ही पण जे एफर्ट्स माझ्यावर पण टाकले की मला प्रत्येक ब्लॉग समजून सांगण्यामध्ये, व्हॉट एव्हर एफर्ट्स यू हॅव पुट,
ते म्हणजे आय थिंक ते इट इज प्राइसलेस. आणि मी आज म्हणजे जे काही अंडरस्टँड करू शकतो आणि शिफ्ट करू शकतोय ते तुमच्या आणि सरांच्या इन्साइट्समुळेच पॉसिबल आहे. पण ऍक्च्युली त्याच्याकरता केदार तुझं पण मी जितकं तुझी सिन्सिअरिटी बघितली आहे ना, आय हॅव सीन युअर ऑनेस्टी ऑल्सो. म्हणजे मला हम्म, असं वाटत नाही देर इज एनिथिंग इन युअर लाईफ दॅट यू हॅव नॉट डिस्कस्ड विथ मी. हम्म, असं कधीच झालेलं नाहीये की हे लपवलंय ते लपवलंय. यू हम्म. इतकं तुझं जेन्युइन इंटेंट होता फ्रॉम डे वन की येस इफ इट इज अ प्रॉब्लेम आय वॉन्ट टू वर्क ओव्हर इट. आणि Right. कुठलाही इश्यू असू दे, म्हणजे लेट इट बी युअर चाइल्डहुड, लेट इट बी युअर रिलेशनशिप्स, लेट इट बी मनी, लेट इट बी एनिथिंग ज्याच्यावरती यू वॉन्टेड टू वर्क इन लाईफ, यू हॅव टेकन दॅट ऑनेस्ट अप्रोच की मला ह्या गोष्टीवरती काम करायचंय बिकॉज मला कळतंय की हे कुठेतरी मला ब्लॉक करतंय लाईफमध्ये. सो तो तुझा ओपननेस पण जो आहे, तुझी ऑनेस्टी जी आहे, दॅट हॅज पेड ऑल दीज फ्रुट्स. आय थिंक ते तुमच्याबरोबर इतके वर्ष राहिल्यावर ऑटोमॅटिकली माणूस ओपन होऊन जातो, कारण ते कुठे ना कुठे नंतर ते इगोला कळून जातं की आपलं काही इथे काम नाहीये, वी हॅव टू जस्ट सरेंडर अँड जस्ट डू व्हॉट इज बिंग टोल्ड. But I'm very happy to talk to both of you. Thank you. थँक्यू. And this year, let's hope for more miracles, more magic, and more internal stability. थँक्यू. Thank you, थँक्यू. Kedar. Thank you, Simran. See थँक्यू. you on in Mani Upasna in Mumbai. I think we're येस. still meeting on the 15th. 15. फिफ्टीन Yes. फेब. Yes. So bye सी bye. यू सून. Thank you. Good बाय. night. Thank you.